या तरुणांना जर आकर्षित करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने सरकारच्या लेवलला सुद्धा मेजर्स घेतले पाहिजेत. नुसत्या मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर यायचं आणि आपण ऍक्टिव्हली वोटिंग मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं नाही. बाकी तर मला असं गव्हर्नन्सचा हा फार मोठा विषय आहे. 65 वर्ष स्वातंत्र्याला झाली तर आता तरी तरुण पिढीने सक्रियपणे राजकारणामध्ये शिक्षित तरुणांनी यायला पाहिजे. सेमी अर्बन रुरल एरियातला तरुण ह्याच्यामध्ये तुम्हाला तोडते इथे माफ करा, परंतु महेशजी हे अगदी बरोबर आहे ना की सैद्धांतिक दृष्ट्या बघितलं तर शिक्षित तरुण आले पाहिजेत, चांगल्या संस्कारांचे आले पाहिजेत, चांगल्या उद्देशाने आले पाहिजेत. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये असं आपल्यासारख्यांना बाहेरून बघणाऱ्यांना नक्की वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बघा, भारतीय राजकारणाकडे ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे जे काही मोठे पुढारी होऊन गेलेले आहेत, याच्यामध्ये आपण लोकमान्य टिळकांपासून तर महात्मा गांधी किंवा त्यानंतर सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्या नेत्यांकडे बघितलं तर एक लक्षात येतं की हे जे लोकांमध्ये लोक चळवळ चालवणारे जे नेते होते, या नेत्यांनी एकाच वेळी शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवलेलं आहे आणि त्याच वेळी या नेत्यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती बदलली. आमचे जे राजकीय नेते होते हे 100% राजकारण करणारे होते आणि त्यामुळे हा जो भाग होता हा प्रबोधनाचा भाग मागे पडला. मी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून इथे बोलतोय की वर्तमानपत्राची मुख्य कामं असतात ते म्हणजे टू इन्फॉर्म पीपल, टू एज्युकेट पीपल अँड टू एंटरटेन पीपल. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इन्फोटेनमेंटचं पॅकेज सगळी वर्तमानपत्र, प्रबोधनाचं पर्व जे आहे ते मागे पडल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे राजकारणामध्ये जो शिक्षित समाज आला पाहिजे, ज्या चांगल्या पद्धतीने लोक राजकारणात उतरले पाहिजे, ते उतरताना दिसत नाही. उतरणार कोण राजकारणात हा प्रश्न असतोच की मगाशी मी त्याचा उल्लेख केला बोलता बोलता की ज्याच्या घरात ही पार्श्वभूमी आहे त्याला सोपं जातं. वर्षाताई, आपण सुद्धा एक तरुण धडाडीच्या नेत्या आहात, आज तरुण एक मंत्री म्हणून एक चांगलं काम करत आहात, परंतु आपला प्रवेश सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून झालेला आहे. त्यांचा तिथे असण्याचा आपल्याला उपयोग झालेला असेल आणि असं असंख्य इतर राजकारणी नेत्यांच्या बाबतीत दिसतं. घराणेशाही हे कितपत योग्य म्हणजे कितपत त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्या मार्गाने आलेला नेता पुढे स्वतःचा ठसा कसा उमटवू शकतो? तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर. नाही, मी आता एक गोष्ट सांगते की उदय भाऊंना जेवढा संघर्ष करावा लागला कदाचित मला तेवढा संघर्ष करावा लागला नाही, कारण माझे वडील राजकारणामध्ये सक्रिय होते, आमदार होते, मंत्री झाले, नंतर माझे वडील खासदार झाले, मला त्या मनाने प्लॅटफॉर्म मिळाला. पण मला हे सांगायला हवं की राजकारण क्षेत्रामध्ये येत असताना तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा असावं लागतं, तुम्हाला मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता सुद्धा असावी लागते आणि तुमच्यामध्ये विचारसरणी सुद्धा असावी लागते. हे गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. आणि म्हणून ज्यावेळी ह्याचे जसं म्हटलं मी की वडील राजकारणात असले की मुलांना नक्कीच त्याचा फायदा होतो की घरामध्ये वातावरण असतं, प्रश्न जाणून घ्यायची पद्धत माहिती असते, काम करत असताना मदत होते, यंत्रणा तुमच्याकडे त्या पद्धतीची असते, हा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. पण तुमच्याकडे असलेल्या अपेक्षाही साधारणपणे खूप मोठ्या असतात. साधारणपणे असं म्हटलं जातं की मोठ्या वृक्षाखाली छोटी वृक्ष कधी वाढत नाही, कारण याचं कारण असं असतं की कंपॅरिझन जे असते ते आमची वटवृक्षाबरोबर असते. 25-25 वर्ष जेवढं माझं वय नसतं तेवढा माझ्या वडिलांचा राजकीय अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोन हा वेगळा असतो. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत असताना काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. प्रथम टर्म मध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या वडिलांचा फायदा होतो राजकीय क्षेत्राचा. दुसऱ्या टर्म मध्ये निवडून येत असताना लोकांना 5 वर्षात तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता, तुम्ही कसे आहात, कशा तऱ्हेने वागता, कशा तऱ्हेने बोलताय माहिती असतं. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नक्कीच हा फायदा आहे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो, पण स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करत असताना तुम्हाला काम करावं लागतं, लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतात, शासनासमोर प्रश्न मांडावे लागतात, विधानसभेमध्ये भाषणं करावी लागतात आणि तुमचं वेगळं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध करावं. म्हणजे फक्त प्रवेशापुरता त्याचा उपयोग होऊ शकतो, पुढे मात्र स्वतःचा विकास करणं आवश्यक असतं. परंतु उदयजी, जसं एक कोणाचं तरी एक मार्गदर्शन लागतं, एक पार्श्वभूमी लागते, त्याचबरोबर राजकारणामध्ये आज पैशाचं पाठबळ असणं अनिवार्य झालेलं आहे. तुम्ही याच्याशी सहमत आहात का की खूप त्या व्यक्तीकडे क्षमता असेल, सुशिक्षित असेल, समाजाविषयीची बांधिलकी असेल, पण पैसा नसेल तर माणूस काही करू शकणार नाही? हे थोडंफार म्हणणं आजच्या राजकारणामध्ये योग्य आहे, परंतु आताच आपण वर्षाताई ना घराणेशाहीचा जो प्रश्न विचारला, घराणेशाहीकडनं ज्यावेळी वारसा येतो त्यावेळी देखील त्या वारसाकडे नेतृत्व असण्याची गरज आहे, कर्तृत्व असण्याची गरज आहे. तोच तर घराण्याचा वारसा पुढे चालू शकतो. माझ्या बाबतीत हे नसेल, परंतु आम्ही निवडून येत असताना पैसा आहे म्हणूनच निवडून येतो अशातला भाग नाही.
ज्याच्याकडे समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वागण्याची पद्धत आहे, समाजामध्ये जाण्याची पद्धत आहे, लोकांशी संपर्क आहे आणि या संपर्कावर समाजामध्ये वागण्याच्या पद्धतीवरच आता लोकप्रतिनिधी होत असतात. आणि म्हणून घराणेशाही जरी नसली किंवा पैसा जरी कमी असला तरी आज थोडाफार हे चाललंय की पैसा असेल तर राजकारणात चांगलं स्थान मिळतं, चांगल्या पद्धतीनं वावर मिळतो. परंतु इथं मला आवर्जून पवार साहेबांचा उल्लेख करायचा, शरद पवार साहेबांचा उल्लेख करायचा आहे. मला 20 वर्षी उमेदवारी मिळाली त्यावेळी माझ्या घरामध्ये कोणीच आमदार नव्हतं, खासदार नव्हतं किंवा ग्रामपंचायतीचं सदस्य देखील नव्हतं. त्यांची दूरदृष्टी होती म्हणूनच मला 28व्या वर्षी मिळाली आणि पैसा होता म्हणूनच मी निवडून आलो अशातला भाग नाही. तर त्यांचे विचार असतील, माझ्या कुटुंबाचे विचार असतील आणि समाजाने दिलेला पाठिंबा असेल. समाज म्हणजे मी एखाद्या समाजाचा उल्लेख करत नाही, सगळ्याच समाजाने दिलेला पाठिंबा असेल. चांगल्या कामाला समाज पाठिंबा देतो आणि म्हणूनच असं माझ्यासारखा कार्यकर्ता 2 वेळा विधानसभेमध्ये जाऊ शकलाय. आणि म्हणूनच मी म्हणतो की पैसा तरच लोकप्रतिनिधी बनतो, हे साफ चुकीचं आहे. ही अशी जर गोष्ट असेल, वस्तुस्थिती असेल तर चांगली आहे. कारण या आजच्या कार्यक्रमातून तरुणांना त्या बाबतीतली एक दिशा मिळावी, त्यांच्या मनामध्ये राजकारणाकडे बघण्याचा एक असा विधायक दृष्टिकोन तयार व्हावा हीच आपली इच्छा आहे. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं MIT आणि राहुल कराड जे भारतीय छात्र संसदेसारखा उपक्रम करतात की विद्यार्थ्यांना एकत्र आणणं, आणि त्याच्यात संसद हा शब्द खूप महत्वाचा आहे जो आपल्या सुद्धा राजकारणातली सर्वोच्च अशी संस्था आहे. तर राहुलजी, भारतीय छात्र संसदेची कल्पना कशी सुचली आणि याच्यातून अंतिमतः आपलं ध्येय काय आहे? मला गेल्या 2 वर्षात ही जी एक चळवळ मी म्हणेल ह्याला इव्हेंट असं न म्हणता मनात कल्पना गेल्या 2005 सालापासून राजकारणाचं प्रशिक्षण देणारी संस्था आम्ही सुरू केली आणि 50 ते 60 विद्यार्थ्यांना दरवर्षी निवासी 1 वर्षाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आम्ही देत होतो. आणि ट्रेनिंग हा विषय किंवा राजकारणामध्ये ट्रेनिंग 2005 साली ह्याचा बऱ्यापैकी प्रोपगंडा झाला आणि ती चर्चा करत करत 2011 पर्यंत आम्ही हा विषय किंवा पूर्ण देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि ही कल्पना आपण मोठ्या प्रमाणात कशी प्रोपगेट करता येईल. तर त्या भूमिकेतनं आमच्या मनात अशी कल्पना आली की पूर्ण भारतामध्ये जवळपास 30,000 कॉलेजेस आहेत आणि ह्या 30,000 कॉलेजेसमधले जे विद्यार्थी प्रतिनिधी जे आहेत की जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या कॉलेजमध्ये, जे की स्टुडंट काउन्सिल्सचे मेंबर्स आहेत, तर ह्यांना एकत्रित करणारा प्लॅटफॉर्म आतापर्यंत देशामध्ये नव्हता. आणि हीच तरुण पिढी उद्या भविष्यामध्ये पब्लिक लाईफमध्ये येते. हे आपण मागच्या कित्येक वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला, पण दुर्दैवाने मागच्या काही काळामध्ये मारामाऱ्या आणि ह्या सगळ्याच गोष्टींमुळे लिंगदो कमिटीचं आता त्याच्यावर चिंतन आहे की इलेक्शन्स देशभरामध्ये 50% ठिकाणी इलेक्शन बंद आहेत कॉलेजेसमध्ये, 50% त्याच्याविषयी आपण बोलूच. कारण मला म्हात्रे साहेबांना तो प्रश्न विचारायचा आहे की कॉलेजमधल्या निवडणुकांचं काय स्थान आहे, परंतु छात्र संसदेची जर कन्सेप्ट अधिक समजावून सांगितली तर ती जास्ती आपल्याला बरी पडेल. तर ह्याच्यामध्ये विषय एकच केला आपण की पूर्ण भारतातली सगळी मंडळी एकत्र यावी आणि त्यांना लोकशाहीविषयी सेन्सिटाईज करावं आणि हे उद्या लोकशाहीचे अँबॅसिडर बनावे. आणि ह्यांनी मला असं वाटतं लिडरशिप, गव्हर्नन्स, डेमोक्रेसी या 3 गोष्टी अतिशय महत्वाचे चॅलेंजेस आहेत. देशापुढे 25 वर्षाचं व्हिजन आपण ठेवलं पाहिजे पुढच्या, की आता केजरीवालजी प्रत्येकजण त्याच्यात दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द सोसायटी. अतिशय महत्वाचं काम त्यांच्या पद्धतीने ते करतायत. पण देश चालवण्याकरता मला असं वाटतं की लोकशाहीची आपला जो काही सेटअप आहे त्याची अतिशय महत्वाची गरज आहे आणि तो जर चालवायचा असेल तर चांगले उत्कृष्ट लीडर्स पाहिजेत. 25 पहिली 2 अधिवेशनं केली त्याच्यामध्ये मग मुलांना चांगलं तुम्ही म्हणता तसं मार्गदर्शन मिळावं ह्या दृष्टीने काय प्रयत्न केले आणि मुलांचा विशेषतः त्याला प्रतिसाद कसा होता? नाही, अतिशय भरभरून ह्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी जवळपास 7 ते 8,000 विद्यार्थी प्रतिनिधी ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड झाले पूर्ण भारतातनं 22 स्टेटमधनं मुलांनी स्वयंप्रेरणेने. आणि ही रजिस्टर्ड मुलं एका अतिशय भव्य पेंडॉलमध्ये ह्यांना 3 दिवस विविध पक्षाचे लीडर्स, कॉर्पोरेटचे लीडर्स, थॉट लीडर्स सगळ्या फील्डमधले जवळपास 50 ते 60 लीडर आणि विद्यार्थ्यांना तिथं बोलण्याची संधी देण्यात येते, अतिशय चोजन अशा विद्यार्थ्यांना. आणि त्यांना विविध गव्हर्नन्स मधले जे विषय आहेत, समाजातले जे विषय आहेत त्यांना सेन्सिटाईज करण्याचा आमचा प्रयत्न होतो. आणि मी एक प्रकारे हा थिंक टँक असं पाहतो की ज्याच्यामध्ये लोकशाहीविषयी चर्चा व्हावी. हा कुठला प्रेशर ग्रुप नाही, हा कुठला दबाव ग्रुप नाही. सरकारचा ह्याला पाठिंबा घेतला ह्याला आणि एक मेकॅनिझम असं तयार केलं की गव्हर्नमेंटला आपण ह्यातनं फीडबॅक देऊ शकू का. राहुलजी, आपण या भारतीय छात्र संसदेची एक झलक बघूया का? जी.